कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णाला त्रिवार वंदन. आणि ज्या माझे सगळे भक्त आहेत त्यांना अनघामुळेचा नमस्कार. कर्मणूक घटकाभराची याच्यात गोपाळकृष्णाच्या पत्रिकेचं सांगणार आहे. जन्माचं आपण खूप ऐकलेलं आहे. खरोखरी त्याचा जन्म कारागृहातून जाऊन कसा तो नंदाच्या घरी पोचला हे सगळं आपल्याला माहिती आहे. 12 वाजता रात्रीच्या, धुवाधार पाऊस आहे, विजांचा गडगडाट आहे आणि पुन्हा ढगसुद्धा खूप जोरात त्याचं स्वागत करण्यासाठी कदाचित आले असतील. आणि धो धो पाऊस पडतो, यमुना नदी तुडुंब वाहते. अशा याच्यामध्ये ते सगळं घडलेलं आहे की वडील त्याला घेऊन जातात आहेत आणि सुखरूप आपला मुलगा राहावा म्हणून नंदाच्या घरी सोडतात आहेत. असा हा कृष्ण सगळ्या गवळणींचा, गोपींचा लाडका, खरं तर त्यांना त्रास देणारा, त्यांच्या खोड्या काढणारा, पण तरीही सगळ्यांना आवडणारा तो कृष्ण. आणि आईला पहा कशी काळजी असते. आईची काळजी वेगळी, गोपींचं प्रेम वेगळं आणि कृष्णाच्या खट्याळपणा वेगळा. या तिघांचा म्हटलं तर संगम याच्यात आहे. गोपींना बाहेर निघायच्या आधी, आपल्या कामाला निघायच्या आधी कृष्ण नाही दिसला तर त्यांना खूप त्रास होतो आणि तो दिसतोच रोज. पण एक दिवस असं होतं की कृष्ण काही बाहेर आलेला नाही आहे. कृष्ण अजून दिसत नाही आहे बाहेर आलेला, काय आहे. म्हणून सगळ्या गोपी जाऊन त्याच्या दारापाशी उभ्या राहतात आहेत. आणि हे यशोदा माता पाहती आहे. ही सगळी संकल्पना आहे. यशोदा माता पाहती आहे आणि काय म्हणते सगळ्या गोपींना, थंडीमध्ये गवळणींनो का ग तुमची घाई, झोपू द्या ग कान्होबाला थकला शेषशाही. किती आईचा जिव्हाळा, किती आईचं प्रेम आणि किती आईचं वात्सल्य. आणि हे खरं तर कृष्ण ऐकतो आहे सगळं. आपण म्हणतो ना की झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, पण असं हे करतो, लबाडी करतो आहे, त्याला उठवणं कठीण आहे. तो ऐकतो आहे सगळं, त्यालाही माहिती आहे, तोही वाट पाहत असतो. खरं म्हणजे या गवळणींना आश्चर्य वाटतं की हा कसा थकला. आम्ही थकलो, थकलेले नंदलाला आम्ही म्हणतो, पण हा कसा थकला, काय झालं, बरं नाही एखाद्याला, काळजी वाटते त्यांना. मग पुन्हा आई सांगते, काल तुमचा बन्सीवाला काली आला मारुनी आला, क्षीण त्याचा गेला नाही काय सांगू बाई, झोपू द्या ग कान्होबाला थकला शेषशाही. त्या म्हणतात, बापरे एवढं तो करून आला, आपल्याला माहिती पण नाही काही, आपण नसतो आलो की नाही त्याच्या इथे, पण तरीही त्या जात नाही. त्या म्हणतात की नाही आम्ही थांबतो, थोडा वेळ वाट पाहतो, थोडा उशिरा जाऊ कामाला. पुन्हा त्याची आई म्हणते, निद्रेलाही लाथ मारुनी धावत जातो भक्तांसाठी, त्याच्या बाई पत्रिकेत निद्रा सुख नाही. खरंच पत्रिका ही मला असं वाटतं आईलाच कळते फक्त. 9 महिने आपण तिच्या पोटात असतो तर तिलाच बहुतेक सगळं आपलं कळत असतं का असं वाटायला लागतं. आणि तसं तिलाच त्याची पत्रिका लहानपणापासून सांभाळलेलं आहे, तिलाच त्याची पत्रिका कळलेली आहे. आणि खरंच आहे की त्याला झोप नाही आहे. जिथे तिथे कोणी म्हटलं तर धावत जाणार, धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव, की लगेच धावणारा तो कृष्ण आहे. आणि त्या भक्तींचा जिव्हाळा, प्रेम, आपण भक्ती म्हटलं की आपल्याला सूरदासाच्या गळ्यातली भक्ती आठवते, वारकऱ्यांच्या मेळ्यातली भक्ती आठवते, कबीराच्या शेल्यातली भक्ती आठवते आणि मीराबाईच्या पेल्यातली ही भक्ती आठवते. आणि ही कृष्णाच्या या गोपी अशी भक्ती यांची. म्हणजे कृष्णाने सुद्धा एकदा असंच नाटक जेव्हा केलं की माझी खूप छातीत दुखत आहे, नारदांना सांगितलं, कुठे काही मिळालं नाही आणि भक्ती कशी असते हे सांगायचं असेल त्याला, म्हणून त्यांनी सांगितलं
की तिकडे मथुरेला जाऊन गोपींच्या जिथे पाय ठेवला आहे त्याच्या पायाची माती बघा कोणी देत आहे का, इकडे तर कोणी देत नाही आहे. आणि ते जातात आणि पहिलीच जी त्यांना मिळते ती पायाची माती काढून देते. पण ते सांगतात, नारद सांगतात की तू तुझ्या पायाची माती देते आहे ना, पण हा पण मोठा आयुष्यातला आहे ना, पण तू याच्यानंतर जिवंत राहणार नाहीस, तुझा मृत्यू अटळ आहे. ती म्हणते असू दे माझा मृत्यू अटळ, कृष्णाचा जीवनापुढे मला काहीही जीवन आहे नाही आहे, तो नाही आहे तर काय. आणि ती देती आहे. कृष्णा लगेच बरं वाटतं आहे. आणि कृष्ण तेव्हा हेच सांगतो आहे की ही भक्ती आणि ती तर काही जात नाही, शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे असा हा कृष्ण आणि असं त्यांचं प्रेम, मग उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, त्या गोपींना काहीही फरक पडत नाही. त्यांच्या आयुष्यात फक्त जिव्हाळा हाच ऋतू आहे, ही भक्ती आहे, हाच विश्वास आहे. आणि असा हा कृष्ण त्यांचं ऐकत असतो सगळं, त्याला राहवत नाही आणि दारापाशी येऊन उभा राहतो. आई तर पाहतच राहते, आईला खात्रीच असते, त्या आईलाही माहिती असतं हा जागा आहे खरं सांगायचं तर. आणि आईला खात्री असते की मी कितीही सांगू हा येणारच आहे. आणि त्यांचे आवाज, बायकांचे आवाज काय विचारता, दोघी जमल्या तरी 10 जणींचे आवाज येतील असं असतं. आवाज ऐकू येतात त्याला. आणि तो येतो. एका जनार्दनी म्हणे गवळणींनो भाग्य थोर, एका जनार्दनी म्हणे गवळणींनो भाग्य थोर, तुमच्या बाई पुण्याईला अंतकाळ नाही. खरंच आहे, इतकी तुमची पुण्याई आहे की तुम्ही म्हणजे तुम्हाला मी काय म्हणू. आणि असं म्हणून कृष्ण हसून सगळ्यांना आपण आल्याची एक बातमी देतो म्हणा किंवा सांगतो म्हणा. आणि गवळणीही खुश होतात की आजचा दिवस छान जाईल. आणि म्हणूनच नेहमी म्हणतात की सकाळी उठून जर का आपल्याला हसून खेळून आपण राहिलं तर आपला दिवसभर नक्कीच चांगला जातो. अशा या कृष्णाला त्रिवार वंदन आणि सगळ्यांना पुन्हा जन्माष्टमीच्या शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.